नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज स्पेशल महाशिवरात्रीसाठी मी उपवासाची इथं थाळी घेऊन आलेली आहे। एकदम इझिली आणि एकदम टेस्टी अशी बनते। तर सगळ्यात पहिलं आपल्याला जे की उत्तपम बनवायचं आहे उपवासासाठीचं, सो त्यासाठी इथं मी घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर। याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे 6 ते 7 तास। आणि त्यानंतर याच्यातलं जे पाणी आहे आपल्याला भिजत झाल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे, पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची जी छान अशी जे की पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची आहे। नॉर्मली आपण डोसा उत्तपम बनवण्यासाठी जशी पेस्ट बनवतो बिना पाणी टाकता, अगदी त्याच प्रकारे इथे आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे आपली पेस्ट जी की आहे बनवून झालेली आहे आणि आपल्याला याला अगदी म्हणजे चमच्याने किंवा हाताने एक 5 मिनिट तरी छान फेटून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला साइडला ठेवायचं आहे 6 ते जे की म्हणजे 7 ते 8 तासासाठी पुन्हा साइडला ठेवायचं आहे। तर उत्तपम बनवणार आहोत, सो त्यासाठी आपल्याला इथे चटणी देखील हवी आहे, भाजी देखील हवी आहे। तर सगळ्यात पहिला आपण आज चटणी बनवूया। सो त्यासाठी तर मी घेतलेला आहे हिरवी मिरची, दही, शेंगदाणा, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। इथे मी सेंधा नमक यूज केलेला आहे। तुम्ही नॉर्मल मीठ खात असाल तुम्ही नॉर्मल मीठ टाकलं तरी देखील चालेल। ही छान मिक्सर मध्ये आपल्याला जी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तडका लावायचा आहे छान तुपाचा। इथे मी तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकून याचा जो तडका आहे या चटणीवर टाकायचा आहे। एकदम छान अशी इझिली अशी जी की टेस्टी अशी चटणी आपली इथं रेडी झालेली आहे। तर आता सगळं आपण जे की उत्तपम बनवत आहोत, भाजी चटणी सगळंच बनवत आहोत, सो त्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत खाण्यासाठी काहीतरी गोड देखील हवा आहे। सो त्यासाठी तर मी रताळं जे आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी घेतलेलं आहे कढईमध्ये तूप, 1-2 चमचे मी तूप घेतलेलं आहे। तुम्हाला कमी हवा असेल तुम्ही कमी तूप टाकलं तरी देखील चालेल। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रताळे जे की आपण काप करून घेतलेले टाकायचं आहे, थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून छान असं शिजेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे रताळे आपले छान असे शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये टाकायचं आहे साखर, म्हणजे जे काही गोड तुम्हाला टाकायचं आहे। तर मी जे की देसी खांड असतं सो ते टाकलेलं आहे। तर तुम्ही साखर टाकली तरी चालेल, इथे तुम्ही गूळ टाकला तरीही देखील चालेल। इथे मी थोडासा जो की मावा असतो, जो की खोया असतो, तो देखील इथे ऍड केला आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल। तुम्ही याच्यामध्ये जे की इलायचीची थोडी पावडर देखील टाकू शकता, ते तसं देखील टेस्टी लागतं। इथे मी सिंपल ठेवलेलं आहे। इथे फक्त मी साखर जे की देसी खांड टाकलेलं आहे, मी जे की गोड आणि इथे थोडासा जो की मावा टाकलेला आहे आणि इथे आपलं झटपट असं जे की उपवासासाठीचं जे की स्वीट डिश आहे ती देखील आपली इथे एकदम रेडी आहे। नक्की ट्राय करून पहा, एकदम झटपट आणि खूप अशी टेस्टी लागते। तर ही रेसिपी जी आहे ही नक्की ट्राय करून पहा। तर चला आता आपण याची जे की भाजी बनवून घेऊयात बटाट्याची। तर इथे मी पुन्हा कढईमध्ये घेतलेला आहे तूप, इथे तुम्ही तेल घेतलं तरी देखील चालेल, ऑप्शनल आहे। याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता। इथे मी 4-5 तरी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि स्वच्छ जे की बटाटे जे की कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मी 2 मीडियम साईजचे जे की बटाटे जे आहे ते घेतलेले आहेत। आपल्याला हे परतत राहायचं आहे, थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, परतत राहायचं आणि छान आपल्याला व्यवस्थित जे की आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे जे की खूप टेस्टी लागतं, थोडंसं क्रिस्पी देखील बनतं आणि जे की आपण उत्तपम बनवणार आहोत त्याच्यासोबत तर एकदम टेस्टी असं बनेल। तर इथे मी मीठ वगैरे नव्हतं टाकलं, बस बटाटा आणि हिरवी मिरची हे की तुपामध्ये छान परतून घेतलं आणि इथे आपला बटाटा जो आहे तो ऑलमोस्ट जो की शिजलेला आहे। इथे मी टाकलेला आहे आता थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे, जे की सेंधा नमक थोडं ऍड केलेलं आहे चवीनुसार जे की, आणि मिक्स करायचं आहे आणि खूप सारा जे की शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। इथे व्यवस्थित जे की शेंगदाण्याचा कूट भरपूर तुम्हाला जेवढा आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। मी इथे भरपूर सारा टाकते कारण बटाट्यामध्ये जे की शेंगदाण्याचं कूट खूप टेस्टी लागतं।
इथे भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। 1-2 मिनिट आणखीन परतून घ्यायचा आहे आणि तर आपली भाजी देखील अगदी रेडी आहे। तर आपल्या जे की 4 रेसिपीज आहेत त्याच्यामधल्या 3 रेसिपीज तर ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत। तर सगळ्यात आता लास्ट जे की आपल्याला पूर्ण थाळी बनवत आहोत, म्हणून मी हे जे की उत्तपम बनवत आहे एकदम लास्टला तुम्हाला दाखवत आहे। तरी तर मी डोसाचा जो तवा आहे तो गरम करायला ठेवलेला आहे। तुमच्याकडे नॉर्मल तवा असेल तर तुम्ही असं करू शकता की आधी ज्या प्रकारे मी आधी थोडा गरम केला, तेल लावलं, पुन्हा पाणी टाकायचं, पाणी शिंपडायचं आहे, पुन्हा क्लीन करून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने। जर तुमच्याकडे डोसाचा जर तवा नसेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता। आणि तर आपलं जे बॅटर जे बनवलेलं होतं त्याच्यामध्ये फक्त मी एक थोडं म्हणजे चवीनुसार इथं फक्त मी मीठ ॲड केलेलं आहे आणि ते आपलं इथं मी तव्यावरती सोडलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान हे फर्मेंट झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असे जे काही उत्तपम आपले इथं बनतात। तर नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही उपवासाची थाळी खात आहात। एवढी टेस्टी अशी एकदम म्हणजे क्रंच देखील आहे, स्वीट देखील आहे, सगळं सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट अशी आपली इथं जे काही उत्तपम देखील बनतात। क्रिस्पी असा बटाटा देखील रेडी झालेला आहे। तर एकदम छान अशी टेस्टी अशी इथं थाळी बनून रेडी होते। नक्की ट्राय करून पहा। आणि तुम्हाला जर हे उत्तपम जर तुमच्याकडे टाइम कमी असेल, तुम्हाला फटाफट बनवायचं असेल तर तुम्ही आधी ते फक्त भिजत ठेवा आणि तुम्हाला जे फर्मेंट करायचे प्रोसेस जर स्किप करायची असेल तुम्हाला तर तुम्ही या प्रकारे करू शकता की जे पीठ तुम्ही जे की मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करा आणि थोडासा खाण्याचा जो सोडा असतो तो तुम्ही ॲड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे उत्तपम बनवू शकता। तर इथे आपली थाळी जी आहे उपवासाची अगदी रेडी आहे। नक्की ट्राय करून पहा रेसिपी आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला प्लीज विसरू नका। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।